आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सावली, सावली, काय झालं? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? दादा, साऊ, हळू हळू. तू स्पर्धा जिंकली ना? काय रडत कशाला? सावली, काल डॉक्टरने सांगितलं मला की डिस्चार्ज मिळेल. तर म्हटलं तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काळजी अजून कोण घेणार दादाची, म्हणून इथेच घेऊन आलो. या घरात माझ्यावर चोरीचा हात, त्या घरात. दादा, तो विषय संपलाय आता. हा ना, विषय संपलाय म्हणून तर त्यांनी इथं आणलं ना आपल्याला. सावळे कसे नाही म्हणजे घरी घेऊन गेले असते ग मी यांना, पण मग घरची कामं कोण करणार, यांना कोण सांभाळणार, म्हणून मग सारंग साहेबांनीच ठरवलं की आम्हाला इकडे घेऊन यायचं. बरं झालं बरं का, थँक्यू. दादा, बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय. सारंग सरांनी सगळं सांभाळून घेतलं. थँक्यू. आज दादा तुमच्यामुळे बरा झालाय. अगं सावली, मी काय परक आहे का? काय थँक्यू वगैरे फॉर्मॅलिटी उगाच. तारा, मला बघितल्यानंतर माहेरची आठवण झाली असेल ना तुला? बाई, पाहिलं का अमृतावहिनी, लग्नानंतर कसला ग्लो आलाय हो. एवढा ग्लो येऊन मी स्पर्धा कुठे जिंकली तू? मी बी हारलेच की, दोघे बी हारलो आपण. जाऊ दे, पण आनंद कसलाय. असू दे, आपली सावळी जिंकली. हा, आपलं आयुष्य आता ती जगणार. चांगलंय की, हा, चांगलंय की नाही ना? सावळे, कशी आहे बाई तू? बरी आहे ना? मॉडेल हँड स्पर्धा जिंकली म्हणे तू. कशाला जिंकली पण? नाही म्हणजे कौतुक वाटलं मला लई, तू स्पर्धा जिंकली ते. आणखीन एका गोष्टीचं लई कौतुक वाटतंय बरं मला. तुझा दादा आणि मी तुझ्या सोबत या एवढ्या मोठ्या घरात राहिलो. आता बघ तू, तू आणि मी मिळून दादाची एवढी सेवा करू, एवढी सेवा करू, एवढी सेवा करू, त्यांना टन चालायला लागतील ते उद्यापासून. बबलू, सोहम, चला, मला माहिती कधी कुठे जायचं. चला चला चला, या, घेऊन या घेऊन या. सोहम चौकाचा. सारंग, छान सरप्राईज दिलंस. हा ना. सारंग सर. सारंग सर. अहो, मला तुमचा सरप्राईज खूप आवडला. तुम्ही खूप चांगले आहात. कारण तुझ्यासारखी चांगली बायको आहे ना, म्हणून. आणि मला माहिती आहे तू माझ्यापासून काही लपवत नाहीस.
कधीच नाही. मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतेस, हो ना? नाही म्हणजे तशी वेळ आली तर तुम्हाला सांगशील, मनात काही नाही ठेवणार, बरोबर? वहिनी, सकदेव आणि जयंतीचं जेवण झालं का? हो झालं. सारंग, तुझं अकाउंट्सवर लक्ष आहे ना? आहे ना. का बरं असं का विचारलंस? ऍक्च्युली विचारणार नव्हते, पण याआधी तू असा केअरलेस वागला नाहीस म्हणून म्हटलं विचारावं. काय करतेस वागलो मी? सारंग, तू तुझ्या पर्सनल यूजसाठी कंपनी अकाउंटमधून 4.5 लाखांचं ट्रान्झॅक्शन केलंस. पण त्याचं कारण तू क्लिअर काही दिलेलं नाहीस. ऐश्वर्या, मला वाटतं बिझनेसची डिस्कशन आता इथे जेवणाच्या टेबलवर नको. बाबा असू द्या, सांगतो मी. सखदेव दादाच्या हॉस्पिटलचं बिल मी त्या पैशांनी भरलं. कंपनी अकाउंटमधून? चमकतीये सावली, चमकणारच. अगदी तशीच चमकतीये जशी मी पहिल्यांदा पाहिली होती शाळेत. मी तेव्हाच ओळखलं होतं, हिरा आहे ही मुलगी, हिरा. तिची झळाळी कोणी कसं लपवू शकतं. पण या सगळ्यात खरं तर तिचा काहीच दोष नाहीये. चूक माझ्याच मुलीची आहे. मी तिच्यासाठी उभं केलेलं जग तिने ते एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. चुकतीयस तू तारा, चुकतीयस. आणि आता या चुकीला माफी नाही.